आणि इथे वर नाक करून नाचतेस आणि नाकावर राग याला नाक धड तरी हवं की नको? तू नकटी आणि चपटी. अगं सखू गेली असती तर आपण वाचलो असतो का? गावाने आपलं घरदार जाळलं असतं. हेच तुझा काका सांगत आला होता ना. म्हणजे आपल्याला भीती वाटली पाहिजे, पण त्या दडपणात तू नाही आहेस. तुझा चेहरा तर उलट खुल्ला आहे. कसं ग माझं पिल्लू ते? काडीची अक्कल कशी नाही ग ती चालवत? अगं बावळटे, बाबाजींचा अपमान भरून काढायला सुरुवात झाली ना. सगळे गावकरी सखूच्या नादी लागले होते, पण आता तेच गावकरी तिच्यावर उलटलेत ना. शिव्या घालतायत, तिला वाळीत टाकण्याच्या गोष्टी करतायत आणि आपल्याला तेच हवंय ना. अगं मंद मुली, जे घडायला हवंय तेच घडतंय. गुरु छिंगरोबा याच गावातल्या माणसांकडून सखूला शिक्षा देणार म्हणून आनंद होतोय मला. तूच सांग, हे वाईट आहे की चांगलं? पडला प्रकाश? हो, आत्ता कळलं मला. सखूला गावकऱ्यांनी भयानक शिक्षा द्यायला पाहिजे. जसं बाबाजींना गावाच्या चौकात बांधून दगड मारले, तशीच शिक्षा सखूला व्हायला हवी. नुसते लांबून दगड फेकून काय होणार आहे? चांगलं चेचून ठेचून दगडानं मारलं पाहिजे त्या कार्टीला. नाही ऐका माझं. अहो मारू नका तिला. थांबा. नाही नाही ऐका. नाही मारू नका. बापरे, काय भयानक दृश्य होतं ते. पण पण हे असं प्रत्यक्षात घडू शकतं. नाही नाही, चल विनू, आता काय घडलं ते मला स्पष्ट आणि खरं खरं सांगायचं. तुझ्या डोक्यात कोणी मारलं? काय झालं नक्की सांग मला. अरे हे विनू, इकडे बघ. बघ माझ्या डोळ्यात बघ. हे बघ, जे घडलंय त्याबद्दल तुला काहीतरी सांगायचंय, बोलायचंय, आणि हे मला तुझ्या भिरभिरणाऱ्या नजरेतून जाणवतंय. मला खात्री आहे तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोयस विनू. बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ. अरे मी दादा आहे ना तुझा, मग आपल्यात आडपडदा कशाला? सांग मला, काय लपवतोयस तू? नाही रे दादा, मी खरंच सांगतोय, मला काहीच माहित नाहीये. विनू, मी तुला एवढं कळवळून विचारतोय तरी तुला सांगायचं नाहीये? नाही सांगायचंय? ठीक आहे, मी आता इथून निघून जाईन आणि असं काहीतरी करेन ना ज्याचा तू विचार सुद्धा केला नसशील. अरे अरे दादा थांब ना. बस बस इथं बस. मग बोल. हे बघ, शेवटची संधी देतोय, मुकाट्याने खरं खरं सांग, नाहीतर तुझ्या सकू वहिनींचा हात धरून खेचत तिला त्या गावकऱ्यांच्या समोर उभा करेल. मग काय व्हायचं ते होऊ दे. नाही नाही रे दादा, नको ना असं करूस दादा, नको. मी हात जोडतो रे दादा. मग बोल, काय झालं ते खरं खरं सांग. हो, मी बघितलं, वहिनीनेच मला मारले. सखूचा आल्या आणि हो विजावला आणि वळखायला नको यायला म्हणून म्हातारीचं सोंग काढलं. एका पाठोपाठ एक सगळी वाडकी फोडून सखूताई काठी घेऊन सखूताई जात होत्या. काठी घेऊन सखूताई जात होत्या. हे काम करणारी कोणीतरी स्त्री आहे. त्या कोकराला तू मारलंयस, तू.
कारण तू चेटकीण आहेस. चेटकीण चेटकीण. काय खरंच? अरे अरे विनू, काय बोलतोयस तू? माझ्या मनाचा फार गोंधळ उडालाय रे. खरंच सकू चेटकीन आहे?